पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना गर्दीमुक्त, स्वच्छ, त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्या चांगला अनुभव मिळावा यासाठी खरं तर या कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली होती। आणि हा विशेष म्हणजे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। आणि कालच्या झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये 4150 कोटींच्या या कॉरिडॉरला खरं तर मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण आता बघू शकतो की आपण ज्या बिल्डिंगवरती उभा ही मोठी 7 मजली दर्शन बारी आहे, ही बारी देखील ह्या कॉरिडॉरमध्ये बाधित केली जाणार आहे। त्याचबरोबर ह्या मंदिर परिसरामध्ये असलेल्या जवळपास 900 मालमत्ता धारकांच्या खरं तर या प्रॉपर्टी देखील यामध्ये बाधित होणार आहेत। आपण आपल्या TV9च्या प्रेक्षकांना खास दाखवतो की आपण जे आता दृश्य बघतोय ही जी छोटी मोठी घरं दुकाने दिसतात, हे भविष्यामध्ये म्हणजे जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये कॉरिडॉर सुरुवात होणार। इथं पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं असणार आणि पूर्ण इथं विकासात्मक सगळी कामं आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीत काल झालेल्या शिखर समिती बैठकीमध्ये जो आराखडा सादर केला होता त्यामध्ये मंदिराला लगत असलेले जे 22 रस्ते हे देखील विकसित केले जाणार आहेत। त्याचबरोबर चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये असलेल्या 9 घाटांचं देखील सुशोभीकरण जाणार आहे। एकंदरीत जे मंदिर परिसरामध्ये असलेले जे काही पुरातन मंदिर असतील, वाडे असतील, याचं देखील जतन केलं जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचं महत्त्व समजावं। म्हणजे पंढरपूरच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत या सगळ्या सांभाळून खरं तर इथला कॉरिडॉरचा हा खरं तर केला जाणार असले देखील काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत आषाढी कार्तिकी मागे असे 4 वारले म्हणून कोट्यावधी भाविक खरं तर पंढरपूरमध्ये येत असतात। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं, त्याचबरोबर आल्यानंतर चांगल्या पद्धतीचा खरं तर इथं अनुभव मिळावा यासाठी खरं तर या कॉरिडॉरची निर्मिती खरं तर करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर 1 ऑगस्ट पर्यंत खरं तर या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्याचबरोबर 30 महिन्यामध्ये हा कॉरिडॉर खरं तर पूर्ण करावे अशा सूचना देखील खरं तर मुख्यमंत्र्यांनी खरं तर दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं प्रत्यक्ष कामाला खरं तर 1 ऑगस्ट पासून खरं तर आता या पाडकामाला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण जर TV9च्या प्रेक्षकांना खास दाखवतो की हा कशा पद्धतीने हे पंढरपूर गजबजलेलं होतं। अशा या लहान लहान छोट्या रस्त्यामध्ये लाखो भाविक खरं तर विठ्ठलाचं दर्शन करता येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते। मात्र आता भविष्यामध्ये ह्या वारकऱ्यांना खरं तर प्रशस्त असे हे ग्राउंड इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे, जेणेकरून भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेताना कुठलाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था खरं तर या कॉरिडॉरमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत हा लवकरात लवकर हा कॉरिडॉर आता पूर्ण केला जाणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।